शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भात महाराष्ट्र शासनानं अतिशय महत्त्वपूर्ण असं एक शासन निर्णय निर्गमित केलेला आहे. काय आहे तो शासन निर्णय आणि या शासन निर्णयाचा फायदा राज्यातील कोणत्या विभागातील सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांना त्याचा फायदा होऊन आता लाभ मिळणार आहे, या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपल्या सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी, पेन्शनदार, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या विषयीच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील. जसे की आपण स्क्रीनवर पाहताय, दिनांक 30 जानेवारी 2026 रोजी निर्गमित झालेला हा अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती, वैयक्तिक मान्यता, पदोन्नती आणि अनुषंगिक बाबी संदर्भातला हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागानं निर्गमित केलेला 30 जानेवारी 2026 रोजीचा हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय. या शासन निर्णयाच्या अनुषंगानं अतिशय महत्त्वपूर्ण असे निर्णय घेण्यात आलेले आहेत. यामध्ये शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता प्रदान करत असताना संबंधित सक्षम प्राधिकारी यांनी शासन निर्णय दिनांक 6 फेब्रुवारी 2012 आणि शासन निर्णय दिनांक 10 जून 2022 मधील तरतुदी तपासाव्यात आणि त्यासोबतच ह्या बाबींची तपासणी करावी. याच्यामध्ये प्रशासकीय नोंदी ज्या आहेत या संदर्भात संबंधित कर्मचाऱ्याच्या नियुक्तीसंदर्भात संस्थेचा ठराव, नियुक्ती आदेश आणि प्रत्यक्ष रुजू झाल्याचा अहवाल या संदर्भातली तपासणी करावी. उपस्थिती व नोंदवह्या, संबंधित कर्मचाऱ्याच्या शाळेचा प्रत्यक्ष हजेरीपट आणि संस्थेच्या तसेच कार्यालयाच्या आवक-जावक नोंदवहीतील नोंदीची पुनश्च पडताळणी करणं आवश्यक आहे. या संदर्भातली अतिशय महत्त्वपूर्ण अशी तपासणी, उपस्थिती व नोंदवह्या या संदर्भातली पडताळणी करणं, तपासणी करणं गरजेचं आहे. या संदर्भातल्या 2 तपासण्या झाल्यानंतर नियम सुसंगतता, सदर भरती प्रचलित कार्यपद्धती आणि वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन आदेशानुसारच आहे का नाही ह्याची खात्री करणं अनिवार्य आहे. या 3 गोष्टी अतिशय जबाबदारीनं तपासणी करण्यासंदर्भात कळवण्यात आलेलं आहे. आणि शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता अनियमितता प्रकरणी जबाबदार व्यवस्थापन व्यक्तीवर दंडात्मक कारवाई करण्यासंदर्भातल्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत. दखलपात्र गुन्ह्यामध्ये सहभागी असणारी प्रत्येक व्यक्ती, संस्था यांच्यावर प्रचलित कायद्यानुसार फौजदारी कारवाई होणं आवश्यक आहे. त्या अनुषंगानं शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता प्रकरणी अनियमितता करणाऱ्या संबंधित खाजगी व्यवस्थापन व्यक्तीवर बनावट कागदपत्रे सादर केल्याप्रकरणी दखलपात्र गुन्ह्यात सहभागी असल्याचं सकृतदर्शनी निष्पन्न होत असल्यास भारतीय न्यायसंहिता व इतर अनुषंगिक कायद्यान्वये कारवाई करण्यात यावी, अशा संदर्भातल्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे निश्चितच महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती, वैयक्तिक मान्यता, पदोन्नती आणि इतर अनुषंगिक बाबी ज्या आहेत त्या संदर्भातल्या सूचना निर्गमित बदल करणारा अतिशय महत्त्वपूर्ण असा हा शासन निर्णय 30 जानेवारी 2026 रोजी निर्गमित झालेला आहे. तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय, महत्त्वपूर्ण बातमी. अशाच महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.